जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्याची सगळ्यात मोठी बातमी काय तर बातमी आहे भावांनो की हैदराबाद गॅझेट लागू झालेला आहे. हैदराबाद गॅझेट जे आहे जे लागू झालेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणार. मराठा आणि कुणबी एक आहे असं समजलं जाणार. पण मूळ मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपण वाशीवरून मुंबईवरून वापस आलो होतो आणि सध्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे की जरांगे पाटील हे युद्धात जिंकतात परंतु तहात हारतात. तर आपल्याला तेच चेक करायचं आहे की नेमकं काय घडलंय. आता हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे हे आरक्षण टिकेल का? हा सगळ्यात महत्वाचा आयरणीचा प्रश्न आहे. आरक्षण टिकेल का? सध्याच्या परिस्थितीमध्ये जेवढे ओबीसी नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, जसे छगन भुजबळ असतील किंवा मंगेश ससाने असतील किंवा हाके साहेब असतील किंवा सदावर्ते साहेब आहेत, है की नाही, ते जे भज्याकडे पाहून जिलेबी मागणारे, तर त्याचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेट लागू होणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे शक्य नाही. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही असं त्यांचं मत आहे. आता खरंच आपल्याला